बातमी परभणीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। जिल्हाध्यक्षांवर तडजोड केल्याचा आरोप आहे, तर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांची वरिष्ठांकडे तक्रार केली। इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्याचा आरोपही इथं करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। नेमका वाद काय ते आपण जाणून घेणार। आपल्यासोबत देखील स्थानिक जे कार्यकर्ते आहेत भाजप त्यांच्यासोबत बोलणार आहोत। तुम्ही शिवराज नाईक हे आहेत, ते उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी स्वतः उमेदवार म्हणून तुम्ही लढताय, तुमच्या गळ्यामध्ये गमछा दिसताय, पण तुम्ही अपक्ष निवडणूक लढवताय, काय कारण आहे याच्याबाबत? ईव्हीएम वर कमळ यावेळेस पाथरीमध्ये नाही, त्याला कारणीभूत जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला एबी फॉर्म दिला नाही। ईव्हीएम मशीनवर जरी कमळ नसेल तर कमळ आमच्या हृदयात आहे, आमच्या खांद्यावर कमळ कधीच खाली होणार नाही। कमिटमेंट हे 100% झालेलं होतं, स्वबळावर लढायचं हे देखील जिल्हाध्यक्षांना सांगितलं, पण ऐनवेळी त्यांनी कोणत्या पद्धतीच्या तडजोडी केल्या हे त्यांनाच माहिती आहे। आता वरिष्ठांकडे आम्ही तक्रार केलेली आहे, त्यांना तात्काळ त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांच्याशी चौकशी करून ते मार्ग सुटेल। आता त्यामुळे पाथरी शहरातील सकल 16,500 हिंदू समाज हा शिवराज नाईक सरांच्या मागे आहे आणि आम्ही निश्चितपणे सर्व हिंदू मिळून नाईक सरांना निवडून आणू। कारण भाजपने जरी वाऱ्यावर सोडलं, जिल्हाध्यक्षांनी जरी वाऱ्यावर सोडलं, तरी आम्ही भाजपचे रुमाल घालूनच शिवराज सरला आम्ही निवडणार। अशा पद्धतीने चुकीचा निर्णय जर पक्ष घेत असेल किंवा इथले पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घेत असतील ते अत्यंत दुर्दैवी आहे। आमच्या कुठेतरी ते हृदयाला लागलेलं आहे, कुठेतरी आमच्या काळाला भिडलेलं आहे। जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, पाथरी, परभणी।